ढगाळ वातावरणामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी आणि शासनाचा साठवलेला कांदा खराब, कांद्याच्या दरात 300 ते 500 रुपयांची वाढ। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचा सरासरी दर हा 2825 रुपयांवर। पुण्यामध्ये जुलै महिन्यात 525 मिलीमीटर पावसाची नोंद, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत 57 मिलीमीटर पाऊस। पुढील 3 दिवस घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, पुणे शहरात मात्र रिमझिम पावसाचा अंदाज। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये पावसाचा जोर वाढला, नीरा देवधर हे धरण काठोकाठ भरलं, धरणातनं नीरा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। साताऱ्यातील कोयना धरणाचे 6 दरवाजे एका फुटाने उघडले, कोयना नदी पात्रामध्ये पाणी विसर्ग सुरू, तर कोयना धरण 96.66 टीएमसी इतकं भरले। कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पंढरपूरच्या यमाई तलावाच्या संवर्धनासाठी 15 कोटी रुपयांचा एसटीपी प्रकल्प सुरू, उपनगरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते पाणी नदीपात्रात सोडलं जाणार। तलावाचा पर्यावरणीय समतोल जपत भविष्यामध्ये बोटिंग, जलतरण तलाव आणि नागरिकांसाठी विविध सुविधा उभारण्याचा प्रशासनाचा मानस। निम्म्या कोल्हापूरची तहान भागवणारा कळंबा तलाव आता काठोकाठ भरला, तर सततच्या पावसामुळे कळंब तलाव ओव्हरफ्लो। भंडारा जिल्ह्यातील सुमारे 28,000 धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दरम्यान शासनाकडून 87 कोटी 51 लाख रुपयांचा निधी प्राप्त, आजपासून चुकारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। मुसळधार पावसामुळे शिंदखेड्यातील गुरुकृपा कॉलनी जलमय, तर पाणी साचल्यामुळे नागरिकांची घराबाहेर पडताना मोठी कसरत, डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण। मुंबईमध्ये जुलै ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून कुलाब्यामध्ये ऑगस्टची सरासरी ओलांडली आहे। पुढील 2 आठवडे कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। नाशिकच्या इगतपुरीमधील पारदेवी जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेविरोधात ग्रामस्थांचं आंदोलन, दरम्यान या ठिकाणी उपोषण सुरू आहे। इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात। लासलगाव बाजार समितीमध्ये कोथिंबीर मेथीच्या दरात मोठी घसरण, तर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मागणीच्या तुलनेत सध्या कोथिंबीर आणि मेथीची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचा दर आता मातीमोल, तर कोथिंबीरीला जोडीमागे अवघा 2 ते 5 रुपयांचा दर। रायगडच्या श्रीवर्धनमधील अरावी या समुद्रकिनारी आलेल्या 4 पर्यटकांची कार समुद्रात पाण्यात वाहून जाता जाता वाचली, प्रसंगावधान राखत जेसीबीच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात आली। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। मुंबई गोवा हायवेवरील पुलांच्या कामासाठी 31 ऑगस्टची डेडलाईन, तर रखडलेली कामं कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। पुण्याच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पुणेकर संतप्त, वारंवार मलमपट्टी करूनही करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी थांबवत दोषी अधिकाऱ्यांवर पूर्ण कारवाई करावी, पुणेकरांची मागणी। शहापूर, मुरबाड, पाडगाव, खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात नडगावच्या महिलांकडून तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन, मागण्या मान्य न झाल्यास 25 ऑगस्टला खड्ड्यांमध्ये मंगळागौर साजरी करण्याचा महिलांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातल्या तुर्काबाद घाणेगाव रस्त्याची पावसामुळे दुरावस्था, शाळकरी विद्यार्थ्यांनी बाटलीला माईक बनवत या ठिकाणी मांडली रस्त्याची व्यथा, चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल। कणकवलीमधील तरेळे बसस्थानकाच्या आवारामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यांमुळे पाणी साचल्यामुळे नागरिकांना पाण्याचा अंदाज येईना, नागरिकांसह बस चालकांनाही खड्ड्यांचा मोठा त्रास। रायगडमधील रोहा शहराच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचं साम्राज्य, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकही त्रस्त, पण प्रशासनाचं खड्ड्यांकडे सपशेल दुर्लक्ष, खड्ड्यांमुळे नागरिकांचा संताप।